नमस्कार फ्रेंड, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरी चॅनलमध्ये परत एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। अक्षय तृतीयेसाठी काढले जाणारे बॉर्डर रंगोली। ही रांगोळी आपण बॉर्डर म्हणून काढू शकतो। या व्हिडिओमध्ये मी 3 प्रकारच्या बॉर्डर रांगोळी तुम्हाला दाखवल्या आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा असते घरी, पूजेच्या ठिकाणी, देवाच्या समोर, पाटाच्या भोवताल किंवा पाटाच्या बाजूला, ताटाच्या बाजूला आपल्याला रांगोळी ही काढावी लागते। तेव्हा या बॉर्डर रांगोळी खूप छान आहेत, त्या दिवशी तुम्ही काढू शकता। अक्षय तृतीयेला जसं धनकलश, कलश यांचं महत्त्व असते, स्वस्तिक यांचं महत्त्व असते, त्याच शुभचिन्हाच्या रांगोळी मी आज काढून दाखवलेल्या आहेत। या 3ही बॉर्डर रांगोळी तुम्ही पूजेच्या ठिकाणी काढू शकता किंवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर जर काढायची असेल तरीसुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे। कोणतेही शुभ कार्य असले की आपण ह्या रांगोळी काढू शकतो। तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला जॉईन करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही रांगोळी पोहोचेल। तर पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे, बॉर्डर रांगोळी। पहिल्या रांगोळीमध्ये देखील आपण कलश काढून घेतला आणि त्याच्या भोवताल हाफ सर्कलमध्ये फ्लॉवर काढून घेतलेले आहेत। ही बॉर्डर रांगोळी पहिली आपण तयार केली आहेत आणि पहिल्या बॉर्डर रांगोळीमध्ये जसे आपण हाफ सर्कलमध्ये फ्लॉवर काढले आहेत तसेच त्याच्या खाली आपण पानंसुद्धा दिलेले आहेत। अशा प्रकारे पहिली रांगोळी रेडी झाली आहे। आता दुसरी रांगोळी आपण बघूया। दुसरी रांगोळी ही देखील कलश रांगोळीच आहेत, कलश बॉर्डर रांगोळीच आहेत। कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा शुभ कार्य करताना आपण कलशचा वापर करतो, तेव्हा मी आज 3ही कलश बॉर्डर रांगोळीच सांगितलेल्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा मी कलश काढून घेतला आणि त्या कलशाच्या मध्ये दोन्ही साईडला 2 कंगोरे केले आहेत आणि त्यानंतर खालच्या साईडला मी एक मोठं फ्लॉवर केलेलं आहे। जसं मी नेहमी करते त्या पद्धतीमध्येच फ्लॉवर मी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा ऑरेंज कलरचा डॉट दिला आहे। त्यानंतर जे कंगोरे बनवलेले आहेत त्याला सगळीकडे ग्रीन कलरचे छोटे छोटे पानं दिलेले आहेत। बिलकुल बारीक साईजमध्ये आहेत, ते लहान साईजमध्ये आहेत, असे छोटे पानं दिलेले आहेत। बघा तर मग ही आपली दुसरी बॉर्डर रांगोळी पण रेडी झालेली आहे। अशीच आपण तिसरी सुद्धा काढलेली आहे। तर तिसरी जी ही बॉर्डर रांगोळी आहे त्या बॉर्डर रांगोळीमध्ये कमळ आहेत आणि कमळावर आपण कलश काढला आहे, कमळामध्ये कलश काढला आहे। तर मी पहिल्यांदा पिंक कलरमध्ये सिंपल कमळ काढून घेतलं, कमळामध्ये कलश आहेत। कमळ काढल्यानंतर त्याच्यामध्ये पिंक कलर पूर्ण टाकला आणि पिंक कलर टाकल्यानंतर रेड कलरने त्याला बॉर्डर दिली, त्या कमळाला रेड कलरनी बॉर्डर दिली आणि कमळाच्या वरती मी कलश काढून घेतला। कमळाच्या वरती कलश काढल्यानंतर दोन्ही साईडला एक सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे। तर पहिल्यांदा मी सगळे दोन्ही साईडला लाईनमध्ये डॉट टाकून घेतलेले आहे, 5-10 5-10 असे डॉट टाकून घेतलेले आहे। त्याच्या खालीच दुसरी पण लाईन काढलेली आहे, असं दोन्ही साईडला करून घेतलं आहे आणि ते एका साईडला ओढून घेतलेलं आहे। दोन्ही साईडला तसंच केलेलं आहे। एका साईडला ओढून घेतल्यानंतर मध्ये मी छोटे छोटे डॉट्स टाकले आहेत ग्रे कलरचे। बघा तर ही आपली तिसरी बॉर्डर रांगोळी देखील तयार झालेली आहे
आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी हे 3 पैकी बॉर्डर रांगोळी काढू शकतो.